गुड मॉर्निंग मित्रांनो. तर रात्री आपण एक्सरसाइज 1.5 घेतली होती, म्हणजे प्रॅक्टिकल 1.5, जे की पहिल्या चॅप्टरचं लास्ट आता प्रॅक्टिस सेट. त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, 2 क्वेश्चन घेतले होते आणि शेवटला अजून 4 क्वेश्चन बाकी, त्यातले आज 2 घेतले. 2 घेतल्यानंतर आपली शेवटची एक्सरसाइज संपून जाईल, म्हणजे आपला पहिला चॅप्टर पूर्ण होईल. जे काय बाकी क्वेश्चन राहिलेले तेवढे तुम्ही सॉल्व्ह करा. त्याच्यामध्ये तुम्हाला काही जर अडचण आली, काही प्रॉब्लेम असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, ते पण तुम्हाला मी सॉल्व्ह करून देईन. जे सॉल्व्ह केलेले प्रॉब्लेम ते पण तुम्ही सॉल्व्ह करा. तर चला आपण याच्यावर हा एक क्वेश्चन सॉल्व्ह करू. त्यांनी काय सांगितलं, द सम ऑफ फादर अँड ट्वाइस एज ऑफ द हिज सन. म्हणजे आता फादरला आपण काय करतो, फादरला एक्स कन्सिडर करत आणि सन जे आहे त्याला काय करतो, वाय कन्सिडर करतो. मग त्यांनी काय सांगितलं, सम ऑफ फादर अँड ट्वाइस एज ऑफ हिज सन. म्हणजे काय, एक्स प्लस 2y इक्वल टू हिज सन इज 70. म्हणजे किती आहे, 70. याला दिला आपण इक्वेशन 1. इफ वी डबल एज ऑफ फादर, म्हणजे काय, 2x and add it to age of his son. Plus y equal to age of his son. Sum is 95. याला इक्वेशन 2. ह्यामध्ये काय करायचं, तुम्ही क्वेश्चन फर्स्ट किंवा सेकंड कोणत्याला जर 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर तुमचं एक संख्या कॅन्सल होऊन जाईल. तर आपण करूया, इक्वेशन 1 ला करू तर जेणेकरून संख्या कमी येईल, नाहीतर हे जास्त आल्यानंतर डबल हे होते. तुम्ही कोणत्याला पण करू शकताय. मल्टिप्लाय बाय 2 टू इक्वेशन 1. 2x plus 4y equal to 140. इक्वेशन 3 दिले. सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड अँड थर्ड अँड सेकंड करू. थर्ड मोठे, त्यामुळे जी मोठा असून वजाबाकी करताना जी मोठा असून ते वरच्या साईडला यायचं आणि बारका असून ते खालच्या साईडला, जेणेकरून तुमची वजाबाकी थोडी इझी होऊन जाते. 2x plus 4y equal to 140. 2x plus y equal to 95. इधर वजाबाकी 2x 2x कैंसल, 4y मधून y गेला, 3y equal to 41 मधून 95 गेले 45. y equal to 45/3 म्हणजे 15. हे 3 इकडे मल्टिप्लाय होते, इकडे आला तर डिवाइड केले, 3 ने 15 भाग दिला, y equal to 15 आला. आता हेच आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करतो. पुट y equal to 15 in इक्वेशन 1. x plus 2y equal to 70. x plus 2 into 15 equal to 70. x equal to plus 15 30 70. x equal to 70. इकडे प्लस होते, इकडे गेला काय होईल, मायनस होईल. म्हणजे x equal to 40. एज ऑफ फादर 40 year. एज ऑफ सन 15 year. हे जर आपण त्यांचे प्रेझेंट एज फाइंड केलेले, आपण काय केलं, इथं क्वेश्चन बघितला, क्वेश्चनने ट्रीट केला, द सम ऑफ द फादर अँड द ट्वाइस एज ऑफ द सन. म्हणजे काय, यांची जी बेरीज आहे हे फादरची आणि डबल एज ऑफ द हिज सन, त्यांची किती येते, 70 येते. म्हणजे बघा, एक सनची डबल केली तर 15 30 40 70 एज होती.
इफ वी डबल एज ऑफ फादर अँड ॲड इट टू एज ऑफ द सन, म्हणजे जर वडिलाचं डबल वय केलं आणि ते जर मुलाच्या ह्याच्यामध्ये ऍड केलं म्हणजे 40 गुणे 80 15 95, त्यांची किती येते इथं 95. फाइंड देअर एज प्रेझेंट, म्हणजे त्यांचं प्रेझेंट एज आहे. तर इथं हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. बाकी जे काही बॅलन्स असते ना ते तुम्ही सॉल्व्ह करा. आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये काय करणार आहोत, नेक्स्ट लेक्चरवर जाणार आहोत. आतापर्यंत जर शिकवण्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा चॅनलला. आपल्याला कोणी जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. ज्याला गरज आहे त्या मुलांना पण तुम्ही हा व्हिडिओ पाठवून द्या. चला भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये मित्रांनो. बाय.